ढाड़ी खुर्द तालुका में रहने वाले सुरक्षा गार्ड मक्कन सिंह मोती सिंह पवार की हत्या दुर्घटना में नहीं बल्कि हमले में हुई। शिकायतकर्ता और गवाहों के बयान के आधार पर संदिग्ध आरोपियों के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार किया जाए, ऐसी मांग विश्व फाइटर्स नंदुरबार संगठन की ओर से उप विभागीय पुलिस अधिकारी दत्ता पवार को एक बयान के माध्यम से की। बिरसा फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार, सुरेश वल्लवी, संजय चौधरी, राम सिंह ठाकरे, मायाराम बाग, विष्णु सोनावड़े और करण सानेर सहित 70 से अधिक महिला पुरुष कार्यकर्ता उपस्थित थे। 6 जून 2025 को शाम करीबन 7:30 बजे शहादा तालुका के मामा मोहिदे रोड पर दो मोटरसाइकिलें दुर्घटनाग्रस्त हुईं। 11 जून 2025 को मक्कन सिंह मोती सिंह पवार की उपचार के दौरान मौत हुई। इसके बाद मोडिया निवासी संदिग्ध आरोपी जितेंद्र शोमा कोहली के खिलाफ शहादा पुलिस स्टेशन में भारतीय दंड संहिता 2023 की धारा 106, 281 तथा मोटर वाहन अधिनियम 1988 की धारा 184, 134, 147 के तहत मामला दर्ज कर लिया गया है। दादा, माझे नाव मधुकर मोती सिंह पवार। ते रात्री 9 वाजता मला फोन आला की तुझा भाऊ तिथं पडला आहे। मग घरून निघालो आणि मग तिकडे पाहिलो त्याला रस्त्यावरती मोहल्याजवळ तिथं कुठे नाही दिसला तो मला। त्याच्या ऑफिस आरटी ऑफिसला तिथं गेलो तेव्हा तिथं भेटला तो। आणि इथं पोलिसांच्या जवळ आलो आहे, त्यांनी मनगणन काय पण लिहून दिलं आहे आणि मला सांगतात की तुम्ही जेव्हा सही करणार तेव्हा तुम्हाला ते रिपोर्ट मिळणार आणि मग तेव्हा आम्हाला मोर काहीतरी करता येईल म्हणे, असं म्हणून माझी सही घेतली आहे याच्यावरती। तुमच्याकडून काय ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला का? हो, ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला आहे त्याने। मग तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट नाही झाला आहे, त्याला मारहाण केले आहे आणि डोके पूर्ण फ्रॅक्चर आहे त्याचे, म्हणून ते ॲक्सिडेंट नाही, त्याला छातीला पण मारले, इथं कमरेला पण मारले आहे।